नमस्कार. आज आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सबद्दल बोलणार आहोत. हा एक ॲडव्हान्स टेन्स आहे. तो पूर्ण समजण्यासाठी हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्की बघितला पाहिजे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हा टेन्स वापरला कसा जातो? तर एक टाईमलाईन बघूया आपण. म्हणजे तुम्हाला हे नक्की समजेल, की ॲक्शन स्टार्टेड इन द पास्ट म्हणजे ॲक्शन पास्टमध्ये सुरू होती आणि ती एका ठराविक पॉइंटला थांबतीये. पण आपल्याला तो पॉइंट माहीत नाहीये. ती आणि जे घडतंय ते पास्टमध्येच घडतंय. तर त्यासाठी आपण हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. व्हॉट इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे? द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स डिस्क्राईब अॅन ॲक्शन म्हणजे काय? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अशी ॲक्शन डिस्क्राईब करतो जे स्टार्टेड इन द पास्ट म्हणजे ती ॲक्शन पास्टमध्ये चालू होती किंवा चालू झाली. कंटिन्यूड फॉर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे एका ठराविक वेळेपर्यंत ती चालू होती. अँड स्टॉप बिफोर अनदर पास्ट ॲक्शन ऑर पास्ट टाईम आणि एखाद्या पास्ट ॲक्शननी ती थांबली. आता याच्यामध्ये मेन फोकस काय आहे? ड्युरेशन ऑफ ॲक्शन बिफोर अ पास्ट पॉइंट म्हणजे एखाद्या कृतीचा कालावधी बिफोर अ पास्ट पॉइंट म्हणजे काय? पास्ट पॉइंटच्या आधीचा. ह्याच्यासाठी आपण हा वापरणार आहे. तुम्हाला उदाहरणांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने समजेल. आता when do we use past perfect continuous tense? We use it to show how long an action was happened before another past action. म्हणजे काय? तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे दाखवतो काय, की किती काळ एखादी ॲक्शन चालू होती. पास्ट ॲक्शन म्हणजे एखादी भूतकाळातली कृती घडण्याच्या अगोदर. टू एम्फसाइज कंटिन्युटी प्लस ड्युरेशन म्हणजे ह्याचा भर कशावर आहे? कंटिन्युटी म्हणजे कंटिन्यू एखादी कृती सलग चालू आहे आणि ड्युरेशन ऑफ इन द पास्ट म्हणजे ड्युरेशन पास्टमधलं. टू एक्सप्लेन द कॉज ऑफ पास्ट रिझल्ट म्हणजे काय? तर कारण सांगतोय पास्ट रिझल्ट. वेन टू पास्ट ॲक्शन एक्झिस्ट अँड वन हॅपन अर्लियर अँड लॉंगर म्हणजे दोन पास्ट ॲक्शन घडल्या त्याच्यातली एक ॲक्शन जी आहे ती बराच काळ चालू होती. रूल काय? अ पास्ट रेफरन्स पॉइंट इज कंपल्सरी म्हणजे पास्ट रेफरन्स पॉइंट आवश्यकच आहे. स्टेटेड ऑर क्लिअरली इम्प्लाइड म्हणजे सांगितलं गेलं आहे किंवा आलेलं आहे. आता अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर बघूया. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब आय एन जी. वर्बचं फर्स्ट पोझिशन असेल आणि आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस बिफोर किंवा वेन किंवा बाय द टाईम किंवा पास्ट ॲक्शन. एक्झाम्पल्स बघूया. सिंग्युलर अफर्मेटिव्ह. आय हॅड बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours बिफोर दी एक्झाम स्टार्टेड. मी इंग्लिशचा अभ्यास 2 तास करत होतो एक्झाम सुरू व्हायच्या आधी. ही हॅड बीन वर्किंग लेट बिफोर ही फेल सिक. तो उशिरापर्यंत काम करत असायचा आजारी पडण्याच्या आधी. शी हॅड बीन प्रिपेअरिंग फॉर दी इंटरव्ह्यू बिफोर दी HR कॉल्ड हर म्हणजे HRनी कॉल करायच्या आधी ती इंटरव्ह्यूची तयारी करत होती. इट हॅड बीन रेनिंग बिफोर द रोड्स फ्लडेड. रोडवर पूर यायच्या आधी पाऊस पडत होता. यू हॅड बीन प्रॅक्टिसिंग स्पीकिंग बिफोर द डेमो सेशन. डेमो सेशनच्या आधी तू प्रॅक्टिस करत होता. प्लुरल बघूया. यू हॅड बीन रिवायझिंग ग्रामर बिफोर द टेस्ट बिगॅन म्हणजे टेस्ट सुरू व्हायच्या आधी तू ग्रामरची रिव्हिजन किंवा उजळणी करत होता. वी हॅड बीन टीचिंग इंग्लिश बिफोर द लॉकडाऊन स्टार्टेड. लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी आम्ही इंग्लिश शिकवत होतो. दे हॅड बीन वेटिंग फॉर अन आवर बिफोर द ट्रेनर अराइव्ड. ट्रेनर यायच्या आधी आम्ही 1 तास वाट पाहत होतो. नेगेटिव्ह स्ट्रक्चर बघूया आपण. सब्जेक्ट प्लस हॅड नॉट बीन किंवा हॅडंट बीन प्लस वर्ब आय एम जी प्लस ऑब्जेक्ट प्लस पास्ट रेफरन्स
सिंग्युलर सब्जेक्ट नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. आय हॅड नॉट बीन स्लीपिंग वेल बिफोर द इंटरव्ह्यू डे. म्हणजे इंटरव्ह्यू डेच्या आधी मी व्यवस्थित झोपत नव्हतो. ही हॅडंट बीन अटेंडिंग क्लासेस बिफोर ही फेल्ड द मॉक टेस्ट. तो मॉक टेस्टमध्ये फेल व्हायच्या आधी क्लासेस अटेंड करत नव्हता. शी हॅड नॉट बीन प्रॅक्टिसिंग स्पीकिंग बिफोर द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या आधी ती बोलण्याची प्रॅक्टिस करत नव्हती. इट हॅडंट बीन वर्किंग प्रॉपरली बिफोर इट वॉज रिपेअर्ड. ते रिपेअर व्हायच्या आधी व्यवस्थित चालत नव्हतं. यू हॅड नॉट बीन फोकसिंग ऑन फ्लुएन्सी बिफोर द फीडबॅक सेशन. फीडबॅक सेशनच्या आधी तू फ्लुएन्सीवर म्हणजे जे न अडखळता बोलण्यावर फोकस करत नव्हता. प्लुरल बघूया नेगेटिव्ह. यू हॅडंट बीन रिवायझिंग लेसन्स बिफोर दी एक्झाम. म्हणजे तुम्ही एक्झामच्या आधी धड्यांची उजळणी करत नव्हता. वी हॅड नॉट बीन प्लॅनिंग प्रॉपरली बिफोर द प्रोजेक्ट फेल्ड. प्रोजेक्ट फेल व्हायच्या आधी आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करत नव्हतो. दे हॅडंट बीन कम्युनिकेटिंग क्लिअरली बिफोर द कॉन्फ्लिक्ट हॅपन. संघर्ष होण्याच्या आधी ते व्यवस्थित संभाषण करत नव्हते. आता इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक बघूया. प्रश्न तर याच्यात काय आहे? हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस पास्ट रेफरन्स आणि क्वेश्चन मार्क. सिंग्युलर सब्जेक्ट इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्न. तर इथे काय? हॅड आय बीन स्टडिंग इनफ बिफोर दी एक्झाम. म्हणजे एक्झामच्या आधी मी पुरेसा अभ्यास करत होतो का? हॅड ही बीन वर्किंग लेट बिफोर ही फेल सिक. तो आजारी पडायच्या आधी उशिरापर्यंत काम करत होता का? हॅड शी बीन प्रिपेअरिंग वेल बिफोर द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या आधी ती व्यवस्थित तयारी करत होती का? हॅड इट बीन रेनिंग बिफोर द मॅच वॉज कॅन्सल्ड. मॅच रद्द होण्याच्या आधी पाऊस पडत होता का? हॅड यू बीन प्रॅक्टिसिंग डेली बिफोर द डेमो. डेमोच्या आधी तू व्यवस्थित प्रॅक्टिस करत होतास का? प्लुरल बघूया. इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. हॅड यू बीन अटेंडिंग सेशन बिफोर द टेस्ट. टेस्टच्या आधी तुम्ही सेशन अटेंड करत होता का? हॅड वी बीन प्लॅनिंग प्रॉपरली बिफोर एक्झिक्युशन. अंमलात आणण्याच्या आधी आम्ही व्यवस्थित नियोजन करत होतो का? हॅड दे बीन वेटिंग लॉंग बिफोर द बस अराइव्ड. बस यायच्या आधी ते खूप वेळ वाट पाहत होते का? आता WH क्वेश्चन्सचं स्ट्रक्चर बघूया. WH क्वेश्चन. तर WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बिन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस पास्ट रेफरन्स. WH क्वेश्चन एक्झाम्पल्स पाहूया. What had you been doing before the trainer entered? ट्रेनर यायच्या आधी तुम्ही काय करत होता? When had she been preparing before the interview? इंटरव्ह्यूच्या आधी ती केव्हापासनं तयारी करत होती? Where had they been working before they changed jobs? जॉब चेंज करायच्या आधी ते कुठे काम करत होते? Who had been teaching English before the new trainer joined? नवीन ट्रेनर जॉईन करायच्या आधी कोण शिकवत होतं इंग्लिश? Whom had you been helping before the meeting started? मीटिंग स्टार्ट व्हायच्या आधी तुम्ही कोणाला मदत करत होता? Whose class had he been attending before the exam? एक्झामच्या आधी तो कोणाचे क्लास अटेंड करत होता? Why had she been practicing daily before the competition? स्पर्धेच्या आधी ती का दररोज प्रॅक्टिस करत होती? Which topic had you been learning before the test? टेस्टच्या आधी तुम्ही कुठला टॉपिक शिकत होता? How had they been managing time before the deadline? डेडलाईनच्या आधी ते वेळेचे नियोजन कसे करत होते? How much time had you been spending before the exam? एक्झामच्या आधी तुम्ही किती वेळ खर्च करत होता?
हाऊ मेनी आवर्स हॅड ही बीन प्रॅक्टिसिंग बिफोर दी डेमो? डेमोच्या आधी किती तास तो प्रॅक्टिस करत होता? हाऊ लॉंग हॅड शी बीन लर्निंग इंग्लिश बिफोर शी गेन कॉन्फिडन्स? तिला आत्मविश्वास मिळण्याच्या आधी किती काळ ती इंग्लिशची प्रॅक्टिस करत होती? हाऊ ऑफन हॅड यू बीन रिवायझिंग बिफोर द टेस्ट? टेस्टच्या आधी किती काळ तुम्ही रिव्हिजन करत होता? हाऊ फार हॅड दे बीन ट्रॅव्हलिंग बिफोर दी ॲक्सिडेंट? ॲक्सिडेंट व्हायच्या आधी किती काळ ते प्रवास करत होते? हाऊ ओल्ड वॉज ही वेन ही हॅड बीन लर्निंग इंग्लिश बिफोर कॉलेज? कॉलेजच्या आधी तो किती वर्षाचा होता जेव्हा इंग्लिश शिकत होता? फॉर, सिन्स वापरू शकतो आपण याच्यामध्ये, किंवा बिफोर, बाय द टाइम, वेन, ऑल डे, ऑल नाईट, हे कॉमन टाईम एक्सप्रेशन्स आहेत. की पॉईंट्स टू रिमेंबर, आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायचे. ऑलवेज यूज हॅड बीन. हॅड बीन आपल्याला या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलंच पाहिजे. वर्ब इज ऑलवेज आय एन जी. वर्ब हे नेहमी आय एन जी फॉर्म असतं. शोज ड्युरेशन नॉट कम्प्लिशन. इथे ड्युरेशन दाखवलं जातं, कम्प्लिशन नाही, म्हणजे पूर्ण झालेलं नाही दाखवत. नीड्स अ पास्ट रेफरन्स पॉईंट. आपल्याला भूतकाळातला रेफरन्स पॉईंट लागणार इथे. ऑफन फॉलोड बाय सिम्पल पास्ट. बऱ्याच वेळा ते सिम्पल पास्टनी फॉलो केलं जातं. आता क्विक कंपॅरिझन टिप बघूया आपण. पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस कशासाठी वापरतो? ॲक्शन ॲट अ पास्ट टाईम. भूतकाळात एखादी कृती चालू आहे तर त्याच्यासाठी पास्ट कंटिन्युअस वापरतो. पास्ट परफेक्ट, कंप्लिशन बिफोर पास्ट, म्हणजे पास्टमध्ये, सिम्पल पास्टमध्ये ॲक्टिव्हिटी झाली आहे आणि त्याच्या आधीची ॲक्टिव्हिटी झाली असेल तर पास्ट परफेक्ट वापरतो. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला ड्युरेशन दाखवायचं आहे बिफोर पास्ट, म्हणजे पास्टच्या आधीचं ड्युरेशन दाखवायचं आहे, सिम्पल पास्टच्या आधीचं, तर आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. कॉमन मिस्टेक्स म्हणजे साधारण चुका बघूया आपण. ही हॅड बीन वर्क हार्ड बिफोर एक्झाम. नाही चालणार. योग्य काय आहे? ही हॅड बीन वर्किंग हार्ड बिफोर दी एक्झाम. म्हणजे काय? एक्झामच्या आधी तो मेहनत करत होता. हॅड बीन शी स्टडिंग बिफोर इंटरव्ह्यू? नाही. योग्य काय आहे? हॅड शी बीन स्टडिंग बिफोर दी इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यूच्या आधी ती अभ्यास करत होती का? दे हॅड बीन प्ले फुटबॉल फॉर 2 hours. योग्य काय आहे? दे हॅड बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. म्हणजे काय? ते 2 तास फुटबॉल खेळत होते. युजिंग विदाउट अ पास्ट पॉईंट. ऑलवेज ॲड बिफोर, वेन, बाय द टाईम, पास्ट रिझल्ट. तर इथे आपल्याला स्पेसिफिक टाईम पास्टसाठी, पास्ट परफेक्ट कंटिन्युअससाठी वापरता येणार नाही. क्विक समरी बघूया. ॲक्शन स्टार्टेड अर्लियर अँड कंटिन्यूड. म्हणजे ॲक्शन पास्टमध्ये चालू झाली आणि ती कंटिन्यू होते. स्टॉप बिफोर अनदर पास्ट ॲक्शन. म्हणजे ती स्टॉप झाली पास्ट ॲक्शन. राईट. स्ट्रक्चर काय? हॅड बीन प्लस वर्ब आय एन जी. आणि बेस्ट फॉर एक्सप्लेनेशन, एखादं आपल्याला सांगायचं, एक्सप्लेन करायचं आहे तर हा टेन्स उपयोगी आहे. कॉजेस म्हणजे कारणं सांगण्यासाठी आहे. आणि स्टोरी टेलिंग म्हणजे गोष्ट सांगण्यासाठी आपल्याला हा टेन्स उपयोगी आहे. जर समजला असेल आणि जर चेक करायचं असेल तर क्विज दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती नक्की सॉल्व करा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बाय.